एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येक खेळाडूंशी एक सामना खेळला तेव्हा एकूण 28 सामने खेळले गेले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? आपल्याला जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी खेळ टेनिस आहे, खेळ कोणताही असू द्या, या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येक खेळाडूंशी एकच सामना खेळलेला आहे. म्हणजे एक खेळाडू इतर प्रत्येक खेळाडूशी फक्त एक सामना खेळणार आहे. ही कंडिशन फार महत्वाची आहे. असं झाल्याच्या नंतर एकूण सामने खेळले गेले 28. तर या ठिकाणी आपला प्रश्न विचारलाय की एकूण किती खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता? अत्यंत सोपी पद्धत आहे. एक ट्रिक आपण या ठिकाणी वापरणार आहोत. फार विचार करण्याची गरज नाही. ट्रिकचा वापर जर केला, ट्रिक लक्षात ठेवली, तर हे उदाहरण आपल्यासाठी अत्यंत इझी असणार आहे. कोणती आहे ती ट्रिक? कोणता आहे तो फॉर्म्युला? n × n+1/2. हा फॉर्म्युला आहे त्रिकोणी संख्या काढण्याचा. हाच फॉर्म्युला आहे क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. आणि याच प्रकारची त्रिकोणी संख्येवर आधारित असणारी उदाहरणे सोडवण्यासाठी याच फॉर्म्युलाचा वापर केला जातो. तर 28 म्हणजे एकूण सामने. आपल्याला काढायचे एकूण खेळाडूंची संख्या. किती खेळाडूंनी भाग घेतला होता हे सोडूया आपण. चला, तर n × n+1 = 2 इकडे डिवाइड आहे म्हणजे भागिले, तो इकडे गुणिले होईल. 28 × 2 = 56. आणि म्हणून आता या ठिकाणी पहा, n × n+1 म्हणजे या दोन क्रमागत संख्या आहेत, क्रमागत नैसर्गिक संख्या. 56चे आपल्याला असे दोन अवयव पाडायचे की ज्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या असतील. तर पहा, 7 × 8 = 56. म्हणजे 7 म्हणजे n आणि 8 म्हणजे n+1. तर आपली खेळाडूंची संख्या या ठिकाणी असणारी एकूण खेळाडूंची संख्या, मोठा नंबर आपल्याला विचारात घ्यायचा आहे 8. हे उदाहरण अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुम्हाला यापूर्वीचं अजून एक एक्झाम्पल तुम्हाला पाहावं लागेल की जे आपण काल व्हिडिओमध्ये घेतलं होतं. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.